आणि छोटा एवढा आहे. कारण हा साला घरातून निघतो त्यावेळेस मुलं झोपलेली असतात आणि घरात येतो तेव्हा पण झोपलेली असतात. तर काय याच्यासाठी साईज तीच असेल, मुलं एवढी आहेत. आज हा बिझनेसमॅनचा प्रॉब्लेम आहे. बिझनेसमॅन आज खूप बिझी आहे आणि बिझी राहून धंदा नाही वाढत साहेब. बिझी राहून उद्योजक झिजतो, अकाली म्हातारा होतो. आणि माझं काम आहे तुम्हाला पुन्हा तरुण बनवणं. महिन्यातून काही दिवस फक्त ऑफिसमध्ये जायचं असतं, आठवड्यातून काही दिवस ऑफिसमध्ये जायचं असतं. रोज रोज जायची गरज नाही. रोज कोण जातो कंपनीत? एम्प्लॉई. तुम्ही कोण आहात? मग का जाता रोज? हां, ही साला सवय आहे ना आपली. सर सवय लागली, सवय. ऑल राईट. ही सवय डेंजरस आहे. आणि मी सांगतो ना, ह्या तुमच्या सवयीच आहेत ना, तुम्हालाच मारतायत. ह्या ज्या तुम्ही काही अशा घाणेरड्या सवयी लावल्या आहेत, रोज ऑफिसमध्ये जायच्या आणि रोज त्या रिसेप्शनिस्टवर दुर्बीण लावून बसायचं, म्हणजे ती काय काम करते बघण्यासाठी. हॅलो, ह्याने तुमचा राज झालाय. मुकेश अंबानी रोज नाही ऑफिसमध्ये जात, रतन टाटा रोज नाही ऑफिसमध्ये जात. ते जात नाहीत म्हणून अमेझिंग कंपनी बनवू शकतात. तुम्ही जाता आणि काय करता कंपनीत माहिती नाही. अच्छा, तुम्हाला पण माहिती नसतं आज का गेलो. बायकोला येऊन संध्याकाळी सांगणार माहिती आहे, तुला माहिती आहे किती कामं होती, किती मरतो. ते विचार काय केलं? काय नाही, आज चेकबिक साईन केले आणि 1-2 बिलं बनवली, माल घेऊन गेलो, माल आणला. हे तर एका एम्प्लॉईचं काम आहे. ॲज अ बिझनेसमॅन तू काय काम केलंस? तुझ्या कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी तू काय काम केलंस? तू असं आज काय काम केलंस की त्याच्यामुळे तुझी कंपनी पुढे जाणार आहे? इतकी वर्ष काम करता पण साला कंपनी 1 इंच पुढे जात नाही. काहीतरी गडबड आहे. वही सीखना है हमको की असं काय होतं. चालले आपले रोज सकाळी 9 वाजता लिपस्टिक पावडर लावून ऑफिसमध्ये. येस, इन्कम किती असलं पाहिजे, सेव्हिंग्स किती असले पाहिजे, तुमचं क्वालिटी लाईफ कसं असलं पाहिजे, तुमच्याकडे फ्री टाईम किती असला पाहिजे. मला सांगा, ॲज अ उद्योजक तुम्ही वर्षातून किती सुट्ट्या घ्यायला पाहिजेत? एनिबडी? किती सुट्ट्या घ्यायला पाहिजेत वर्षातून? 2 महिने म्हणजे 60 दिवस. ते तर तुम्ही घेताय ना. संडे 52 होतात ना. संडे पण नाही काम करत, संडे पण सुट्टी नाही. अरे रे, ह्यांना भेटा रे लगेच कोणीतरी, ह्यांना आपण फ्री करूया. ऑल राईट. इथे लांबून कोणी आलं आहे का? खूप लांबून असं एनिबडी? खूप लांबून. कुठून आलं तुम्ही? जळगाव. क्या बात आहे. एनिबडी? जळगावच्या पुढून कोणी आलंय? कुठून? अकोला. व्हेरी गुड. धुलिया. क्या बात आहे. म्हणजे इकडून लांबून बरीच लोक आलेत. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी, वर्धा. अरे बापरे. सो या सगळ्यांसाठी टाळ झाल्या पाहिजेत ॲक्च्युली, की एवढ्या लांबून लांबून लोक आली आहेत. वरून कोणी लांबून आलं आहे का? तुम्ही एवढे लांब आहात पण लांबून कोणी आलं आहे का? एनिबडी? इथे राहतो तर नेहमी शेवटी येतो. ओके ओके. सो ह्यांनी सांगितलं 2 महिने ह्यांना फ्री टाईम मिळाला पाहिजे अशी याची इच्छा आहे. पण एका उद्योजकाने किती सुट्ट्या घेतल्या पाहिजे वर्षभरात? 100 दिवस. ओके, सुट्ट्या घेऊ नये. अरे बापरे, एम्प्लॉईला सुट्ट्या असतात ना. हा रोग झालाय उद्योजकांना, हार्डवर्क करण्याचा रोग झालाय. पण पप्पांनी सांगितलं की बाबा रोज ऑफिसमध्ये जायचं, रोज कामं करायची. काय झालं माहिती आहे, आपण आहे ना आपल्या आजूबाजूच्या लोकांना कॉपी करत आलो आतापर्यंत. माझ्या बाजूचा पण रोज येतो, हा रोज येतो, हा झाडू पण मारतो, हा पण रोज येतो. मग मला वाटायला लागलं की सगळ्यांनी रोज यायला पाहिजे. हिंदू मुस्लिम भाई भाई अशा प्रकारे चाललंय. पण तुम्ही कधी अशा माणसांना भेटलातच नाहीत की जे आठवड्यातून एकदाच फक्त ऑफिसमध्ये येतात आणि कंपनी वाढवत आहेत. तुम्ही कधी अशा लोकांना भेटलातच नाहीत की जे महिन्यातून एकदाच कंपनीत येतात आणि कंपनीची वाढते. हे तो आपने को सीखने का है. सो असं म्हणतात उद्योजकाने वर्षातून कमीत कमी 165 दिवस सुट्ट्या घेतल्या पाहिजेत. किती? 165 दिवस सुट्ट्या घेतल्या पाहिजेत. 165 दिवस म्हणजे किती महिने होतात? किती महिने होतात? साधारण 5-6 महिने.
एवढ्या सुट्ट्या उद्योजकांनी घ्यायला पाहिजेत. ओके, सो 165 दिवसांच्या सुट्ट्या उद्योजकाला मिळाल्या पाहिजेत. सगळे उद्योजक घेतात, सगळे मोठे मोठे बिझनेसमॅन एवढ्या सुट्ट्या घेतात. ते माहिती आहे, आत्ताच राहुल गांधीने 56 दिवसाची सुट्टी घेतली. एनीबडी नोस? घेतली की नाही? देश चालवतोय, कसा चालवतोय त्याला माहिती आहे, पण चालवतोय. ऑल राईट, पण 56 दिवसाची सुट्टी तो घेतो. जर देश चालवणारा माणूस जर 56 दिवस सुट्टी घेऊ शकतो, आपण का नाही सुट्टी घेऊ शकत? काहीतरी गडबड आहे की मी सुट्टी घेऊ शकत नाही. याचा अर्थ माझ्याकडे असा एकही माणूस मी तयार केला नाही की जो मला सुट्टी घ्यायला देईल. आर यू गेटिंग इट? काय झालंय माहिती आहे, तुमच्याकडे काम करणारी माणसं आज तुम्हाला कामाला लावतात. ते मात्र 10 वाजता येणार, 6 वाजता जाणार. ते मात्र शनिवार रविवार सुट्ट्या घेणार. तुम्ही सुट्ट्या घेऊ शकत नाही. कुछ तो गडबड आहे बस. आणि जो माणूस सुट्ट्या घेत नाही तो कंपनीला मोठा नाही करू शकत, तो फ्री नाही राहू शकत. तो जर फ्री नाही राहू शकत तर तो क्रिएटिव्ह नाही होऊ शकत, आणि तो क्रिएटिव्ह नाही झाला तर तो प्रोडक्टिव्ह नाही होऊ शकत. सो 3 वर्षानंतर तुमच्या टार्गेटमध्ये असलं पाहिजे, मी वर्षभरात किती सुट्ट्या घेईन, किती ब्रेक घेईन. हेल्थ, माझी हेल्थ कशी असली पाहिजे? हेल्थ कशी असली पाहिजे पुढच्या 3 वर्षानंतर? माझी हेल्थ कशी असली पाहिजे? एकदम फिट अँड फाईन की डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, बीपी सब चाहिए मेरे को, सब दो. यू नो, काय काय लोकांना सांगतो ना बिझनेस वाढवायचा, तो बोलतो सर नको. तो बोलतो का? बघा सर, डायबिटीज आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ब्लड प्रेशर आहे, 14 गोळ्या खातो. धंदा वाढवला तर अजून 2 वाढतील. मग लोकांना काय वाटतं, धंदा वाढवला ना तर टेन्शन वाढतं. नाही बस, धंदा वाढवणं खूप इझी आहे. लेट मी टेल यू, धंदा खूप सिंपल आहे. आपण त्याला कॉम्प्लेक्स बनवला आपल्या अपुऱ्या ज्ञानामुळे. अदरवाईज इट इज व्हेरी सिंपल थिंग. नाही तर सुनील मित्तल जो सायकलच्या स्पेअर पार्टचा धंदा करायचा, तो एअरटेल सारखी कंपनी बनवू शकला नसता. सो आपल्याला ते बघायचं की काय झालं नक्की, आपली हेल्थ कशी असली पाहिजे. ॲट द एज ऑफ 80 ब्रिजमोहन मुंजल, हिरो होंडाचा मालक, हिरो कंपनीचा मालक, आज फिट आहे. तलवलकर कंपनीचे मालक आज फिट आहेत. किशोर बियानी आज फिट आहे. ही सगळी माणसं ॲब्सोल्युटली फिट आहेत आणि तरुण दिसतात आजही. आनंद महिंद्रा बघा, अजूनही तसाच दिसतो, कारण ते आपल्या हेल्थवर काम करतात. यु नो, सो 3 वर्षांची हेल्थ कशी असली पाहिजे? आजच्यासारखी की आजच्याहून जास्त फिट कशी असली पाहिजे? शुड बी फिट. तुमच्या रिलेशनशिप्स कोणाबरोबर असतील 3 वर्षानंतर? जर तुम्हाला तो बिझनेस स्केलअप करायचा असेल तर कुठल्या प्रकारच्या माणसांबरोबर तुमच्या रिलेशनशिप असल्या पाहिजेत हे आजच तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कारण जेवढी महत्त्वाची माणसं तुमच्या संपर्कात येतील तेवढाच तुमचा धंदा वाढेल. बिझनेसचा नियम आहे, फोकस ऑन रिलेशनशिप्स अँड मल्टिप्लाय युअर अपॉर्च्युनिटीज. एक बिझनेसमॅन असा आहे की जो जगातल्या सगळ्या पंतप्रधानांना ओळखतो. हे पंतप्रधान त्याला अपॉर्च्युनिटी क्रिएट करून देतात. आमचा एक क्लायंट होता, तो LIC एजंट वगैरे होता ना, तसा होता. आज तो एका मुख्यमंत्र्याचा पोर्टफोलिओ सांभाळतोय. तुमच्या रिलेशनशिपमध्ये अशी माणसं आली पाहिजेत. जेवढे तुमचे कस्टमर मोठे तेवढा तुमचा धंदा मोठा, जेवढे तुमचे कस्टमर चिंदी तेवढा धंदा. सो अशा लोकांबरोबर काम करा की जे तुम्हाला अमेझिंग बिझनेस देतील. तुमचे कस्टमर्स तुमचा धंदा वाढवतात, तर अशा लोकांच्या शोधात राहा. कोण असतील? तुमचा सपोर्ट स्टाफ कसा असेल? आज आहेत तसे की प्रोफेशनल माणसं? कशी असली पाहिजेत? MBA ग्रॅड्स, MTech, IITians कशी असली पाहिजे माणसं 3 वर्षानंतर? कारण जेवढी हुशार माणसं तुमच्याकडे असतील तेवढीच तुमची कंपनी मोठी होऊ शकते. सो 3 वर्षांत माझ्याकडे कशी माणसं असतील? बोलतो काय 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 लोक बोलतात, काय सर आजकाल ना माणसं नाही भेटत. आयला तू चप्पल घालून येतो, तुला स्लीपरवालेच भेटणार. तू पहिल्यांदा स्वतःमध्ये काहीतरी कर ना, तर तुला तशी माणसं भेटतील. तुमचे कस्टमर कोण असले पाहिजेत? तुमच्या आजूबाजूला असणारी माणसं कोण असतील? आजच्यासारखी की यशस्वी माणसांच्या संपर्कात राहाल तुम्ही. ऑलवेज रिमेंबर, युअर नेटवर्क डिसाइड्स युअर नेटवर्थ. ज्या प्रकारची माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत तुम्ही तसेच बनता. याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पिणारी माणसं असतात,
सकाळ संध्याकाळ फुल टाईट कार्यक्रम असतो. यांच्या आजूबाजूला कोण माणसं असतात? तशीच निर्वसनी माणसं असतात यांच्या आजूबाजूला. सो तुम्ही स्वतःला बघायचं असेल ना, माझी लायकी काय, तर आजकाल मी कुठल्या लोकांमध्ये वावरतो ना, ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुमची लायकी काय. सो जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या नेटवर्कमध्ये कशी माणसं पाहिजेत? यशस्वी माणसं. तुमच्याहून यशस्वी माणसं तुमच्या नेटवर्कमध्ये आली पाहिजेत. तुमचा धंदा कोण रेफर करेल? धंदा तुमचा कोण रेफर करेल? तुमचा बिझनेस हा तुमच्या वेगवेगळ्या कस्टमर्सना रेफर कोण करेल? अमेझिंग माणसं की ऑर्डिनरी माणसं? आणि तुमच्या डेडलाईन्स काय असतील? आर यू गोइंग टू वर्क ऑन वीकली डेडलाईन्स, मंथली डेडलाईन्स, क्वार्टरली डेडलाईन्स, इयरली डेडलाईन्स? कुठल्या प्रकारच्या डेडलाईन्सवर तुम्ही काम करणार? आणि जेव्हा याचा सगळा तुम्ही विचार करता ना, त्याला बोलतो आम्ही विजन. हे विजन आहे. मग अशी सगळ्यांनी सांगितलं की मला 30 करोडची कंपनी बनवायची आहे. कोणीतरी सांगितलं 1 लाख करोडचं एम्पायर हवं आहे. कोणी सांगितलं पर्सनल लेवलला तुमच्याकडे 2 BHK BMW असली पाहिजे. कुठे लिहून ठेवलंय तुम्ही हे? कुठे लिहून ठेवलंय? सांगितलं एम्प्लॉईजना, मार्केटमध्ये सांगितलं की मला असं बनवायचं आहे. बिझनेस प्लॅन बनवला 300 पानांचा. त्यासाठी कुठे ऑफिस असेल, कसं ऑफिस असेल, किती माणसं असतील, त्या माणसांना कोण कंट्रोल करेल, ब्रँच ऑफिस कसे असतील, त्यांचे प्रमोशन कसे असतील, त्यांचे सॅलरी स्ट्रक्चर्स कसे असतील. कधी बनवलं असं? का नाही बनवलं? क्यों नाही बना? का नाही लिहिलं मी एक बिझनेस प्लॅन? जर माझ्या इच्छा आहेत की मला 30 करोडची कंपनी बनवायची आहे, मला 1 लाख लोक कामाला असले पाहिजेत, माझं टर्नओव्हर एवढं झालं पाहिजे, तेवढं झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, मग लिहिलं का नाही? लिहिलंय कोणी? एनीबडी? बिझनेस प्लॅन रेडी आहे? किती पानांचं? हां, 6 ते 7 पानांचा नाही प्लॅन बनत मित्रा. का नाही बनवलं आपण? का नाही लिहिलं? चला ठीक आहे, 6-7 पानं तरी लिहिलंय आपण, तो पण का नाही लिहिला? का नाही लिहिलं? काय कारण आहे? येस, हो, पण तू आता बोललास ना की तुला कंपनी बनवायची आहे. तुम्ही बोललात ना सगळ्यांनी 30 करोडची कंपनी बनवायची आहे. इकडे सांगितलं 1 लाख एम्प्लॉई असले पाहिजेत. बोललात, लिहिलं का नाही? सॉरी, अरे लिहिलं का नाही? निश्चय सोड रे, लिहिलं का नाही? वाय डिडंट यू राईट? त्याला डॉक्युमेंटेड का नाही बनवलं? रोज कंपनीत चेक बनवता ना, ते तर काम चालू आहे ना. पैसे असतील नसतील चेक तर बनवतो ना आपण. ऑल राईट, अकाउंटची बुक तर लिहितो, येस ऑर नो? मग ज्याच्याशी माझा फ्युचर निगडीत आहे तो प्लॅन मी का नाही बनवला? क्यों नाही बना? कसं बनवायचं माहिती नाही. अरे त्या गुगलवर सगळं मिळतं. गुगलवर काय नाही भेटत मला सांग? गुगलवर टाईप केलं असतंच ना कधीतरी, एक दिवशी सनी लिओन सोडून ते टाईप करायचं, हाऊ टू मेक अ बिझनेस प्लॅन, यु नो, तर तुला भेटेल तिकडे बिझनेस प्लॅन. तिकडे तुम्ही हे पण लिहा, हाऊ टू मेक अ बॉम्ब, ते पण तुम्हाला मिळेल. 300 प्रकार बॉम्ब कसे बनवायचे. का नाही केलं? का नाही केलं? सॉरी, अच्छा, म्हणजे पहिल्यांदा इथे आल्यानंतर कळलं की असं काहीतरी असलं पाहिजे. ओके ओके, ऑल राईट. एनी अदर रिझन? एनी अदर रिझन? येस. हां, मी आयशी आहे. ह्याला एक चॉकलेट द्या रे. मस्त उत्तर दिलं एकदम. एनीबडी? कुठे आहेत आपले चॉकलेट्स? कुठे आहेत? हॅलो आमोद. हॅलो. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. कुठे आहे माणूस? अच्छा, ओके. अच्छा, माझ्याकडे कॉन्फिडन्सच नाही. अरे मग कॉन्फिडन्स देणारी माणसं मार्केटमध्ये आहेत ना, त्यांच्याकडे गेलास का नाही की यार मला कॉन्फिडन्स दे, मला कळत नाही कसा लिहायचा, तू मला मदत कर. कारण त्यांना, तुम्हाला माहित आहे, कॉन्फिडन्स देणारी माणसं पैसे घेतात आणि आपल्याला पैसे तर सोडायचे नाहीत आणि फुकटात कोणी येत नाही, म्हणून मी तिकडेच राहिलो. येस ऑर नो? सर, डाऊट, ते प्लान रन होईल का नाही त्याचा डाऊट. हां, माझा विश्वासच नव्हता की होईल की नाही, पण लिहिलं का नाही? तेच की डाऊट आहे, म्हणजे माझं भविष्यात होईल का नाही त्यामुळे. तुला मग प्रश्न नाही कळत आहे. तुला डाऊट आहे ठीक आहे, पण तू लिहिलं का नाही?
तू लिहू तर शकला असतास ना की मला 1 लाख करोडची कंपनी बनवायची आहे, मला अशी माणसं आहे तशी माणसं. हे लिहिलं का नाही? आणि मी कसं बनवेन? मी गुगलवर जाऊन सर्च का नाही केलं? काय रिझन आहे? लिहिलं तुम्ही 50 साल के बाद क्या होएगा अभी लिख के रखा. काय वय आहे तुमचं? आईला सॉलिड माणूस आहे.